हॅलो एव्हरीवन, तुम्ही फ्लॅटमध्ये राहून कंटाळले आहात आणि तुम्हाला निसर्गरम्य वातावरणात स्वतःच्या इंडिव्हिज्युअल हाऊसमध्ये राहायचं आहे, तर आज मी संकेत सोहोनी आपल्या मॅजिक स्टार प्रॉपर्टीजतर्फे तुम्हाला घेऊन आलो आहोत पुण्याच्या जवळ सोमाटणे फाटा येथे. आजचं जे लोकेशन असणार आहे ते असणार आहे देहू रोड टोल नाका जवळ आणि प्रतिशिर्डी साईबाबा मंदिराजवळ. इथे तुम्हाला पूर्ण निसर्गरम्य वातावरण इथे असणार आहे. इथे तुम्हाला मिळणार आहे 4 and 5 BHK ट्विन हाऊस विला. इथे प्राईस स्टार्टिंग तुम्हाला होणार आहे जस्ट 2.39 CR पासून. आणि तुम्ही पाहू शकता इथे ॲमेनिटीज देखील ह्या पूर्ण ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत, कारण इथे पोझिशन जे असणार आहे ते मार्च 2005 पासून स्टार्ट होणार आहे, पण ते पूर्ण सोल्ड आउट झालेले विलाज आहेत. तर आता बघूया आपण अपकमिंग विलाज. आणि माझ्या बॅक साईडला तुम्ही पाहू शकता इथे आहे सुंदर असे क्लब हाऊस. त्याची एंट्री तुम्ही आल्यानंतरच मी तुम्हाला इथे दाखवू शकतो. संपूर्ण प्रोजेक्ट आपण मॉडेलमध्ये बघूया. टोटल हे 16 एकरचं लँड पार्सल असणार आहे आणि त्यामध्ये 210 हे स्वीट होम तुमच्या इथे असणार आहेत. आत्ता आपण स्टार्टला इथे उभा होतो, म्हणजे स्विमिंग टँकच्या शेजारी, आणि ऑलमोस्ट हे डन झालेले आहे. 50+ ॲमेनिटीज तुम्हाला इथे मिळणार आहेत. हा जो रोड तुम्ही पाहताय हा डायरेक्टली कनेक्ट होतो हिंजवडीला, आणि हिंजवडी येथून तुम्हाला जस्ट 15 मिनिटच्या अंतरावर असणार आहे. आणि प्रोजेक्टच्या बॅक साईडला इथे असणार आहे पुणे मुंबई एक्सप्रेस वे. चला तर बघूया आता आपण डायरेक्टली तुमचे स्वीट होम. आता आपण आलो आहोत ड्रीम होममध्ये, आणि हे जे घर असणार आहे हे असणार आहे 5 BHK 2500 स्क्वेअर फीटचेच. एंट्री केल्यानंतर तुम्हाला दिसत आहे हा प्रशस्त लिव्हिंग एरिया. आणि त्यानंतर इथे असेल ह्या एरियाची बाल्कनी, म्हणजेच ग्राउंड फ्लोअरला ही बाल्कनी असणार आहे. आता व्हिडिओमध्ये आपण जस्ट हा ड्रीम होमचे लेआउट चेक करून घेऊया. व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा, तुम्हाला पूर्ण रूम ह्या साईजनुसार मेन्शन केलेल्या आहेत. त्यानंतर इथे तुम्ही पाहताय लिफ्ट, पण इथे लिफ्टचं जस्ट डेव्हलपरकडून तुम्हाला प्रोव्हिजन असणार आहे. लिफ्ट तुम्ही तुमच्या आवडीने बसू शकता. त्यानंतर तुम्ही इथे पाहताय किचन एरिया. ह्या साईडला किचन ओटा असणार आहे. आणि इकडे असणार आहे डायनिंग एरिया. त्यानंतर डायनिंग एरियाच्या समोर इथे दिलेली आहे पावडर रूम. आता बघूया आपण फर्स्ट फ्लोअरवरील बेडरूम. फर्स्ट फ्लोअरवरील ही असणार आहे फर्स्ट बेडरूम. हे बेडरूम तुम्ही पाहू शकता, पूर्ण अशी प्रशस्त बेडरूम इथे असणार आहे. आणि बेडरूमला इथे असेल बाल्कनी, अँड ह्या बाल्कनीतून तुम्हाला दिसत आहे समोर ॲमेनिटीज स्पेस. पण इथे विलामध्ये तुम्हाला डिफरन्स ॲमेनिटी दिसणार आहेत. बेडरूमच्या लेफ्ट साईडला असणार आहे इथे वॉशरूम, आणि ह्या वॉशरूम मध्ये तुम्हाला इथे वॉक इन वॉर्डरोब देखील मिळणार आहे, म्हणजे स्पेस इथे असणार आहे. त्यानंतर इथे असेल वॉश बेसिंग पॉइंट, आणि इथे असणार आहे वॉशरूम. आणि इकडे तुम्हाला जस्ट स्टँडिंग बाल्कनी देखील इथे
मिळणार आहे. बेडरूमच्या ऑपोजिट साईडला इथे 2 रूम असणार आहे. त्यामध्ये इथे असेल फर्स्ट चिल्ड्रन बेडरूम. ही चिल्ड्रन बेडरूम देखील तुम्हाला खूप प्रशस्त अशी मिळणार आहे आणि ह्या बेडरूमला देखील समोर असणार आहे इथे वॉशरूम. आता कोविडमुळे खूप एम्प्लॉईजना किंवा तुम्हाला किंवा चिल्ड्रनला देखील वर्क फ्रॉम होम करावं लागलं आहे. त्यामुळे इथे वर्क फ्रॉम होमसाठी स्पेस दिलेली आहे. ह्या रूमला तुम्ही स्टडी रूम देखील करू शकता आणि ह्या बेडरूमला देखील किंवा ह्या रूमला देखील इथे असणार आहे ही बाल्कनी आणि ही बाल्कनी रनिंग बाल्कनी आहे. ही तुम्हाला डायरेक्टली वॉशरूमला देखील इथून अटॅच होते. आता आपण चाललो आहोत सेकंड फ्लोअरवर आणि सेकंड फ्लोअरच्या आपण बेडरूम बघूया. सेकंड फ्लोअरवर बोथ साईडला तुम्हाला 2 बेडरूम्स मिळणार आहेत. तर सर्वप्रथम बघूया आपण लेफ्ट साईडची बेडरूम. तुम्ही बेडरूम पाहू शकता. खूप अशी प्रशस्त आणि फुल व्हेंटिलेशन सनलाईट ह्या पूर्ण तुम्हाला इथे मिळणार आहेत. आणि ह्या बेडरूमला सुद्धा ह्या साईडला दिलेली आहे बाल्कनी. आता बाल्कनीमधून आपण ॲमेनिटीजचा व्ह्यू बघूया. हा असणार आहे समोरच स्विमिंग पूल आणि ॲमेनिटीज ऑलमोस्ट इथे तयार झालेल्या आहेत. ज्या प्रकारे तुम्ही फर्स्ट फ्लोअरवर वॉशरूम पाहिलं त्याचप्रमाणे इथे देखील त्याच साईजचे तुम्हाला वॉशरूम मिळणार आहे. आणि ही आहे लास्ट बेडरूम. ह्या बेडरूममध्ये देखील बाल्कनी दिलेली आहे आणि ही बाल्कनी असणार आहे ऑपोजिट साईडला. म्हणजेच तुम्हाला ह्या घरामध्ये दोन्ही फेसिंगला बाल्कनी ह्या असणार आहेत. ही बाल्कनी असेल ह्या साईडला. त्यानंतर ह्या बेडरूममध्ये देखील असणार आहे वॉशरूम आणि हे वॉशरूमची लोकेशन जे आहे ते येथे असणार आहे. ज्याप्रमाणे घर आहे त्याचप्रमाणे टेरेस देखील तुम्हाला इथे असणार आहे आणि टेरेस डेकोरेशन तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता. ते आपण डायरेक्टली बघूया.